Hello students, welcome in today's video. Yesterday we learn practice set 1.3 in which you know universal set, complement of set, subset. विद्यार्थ्यांनो, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.3 चा भाग पूर्ण केलेला आहे, ज्यामध्ये उपसंच अभ्यासलं, विश्वसंच अभ्यासलं, पूरक संच हा भाग अभ्यासलो. तर आज आपण त्या पुढील भाग अभ्यासणार आहोत. तो भाग आहे संचावरील क्रिया. टुडे वी आर गोइंग टू स्टडी ऑपरेशन ऑन सेट्स, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, संचावरील क्रिया. त्यामधला पहिला भाग आहे फर्स्ट इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स. इंटरसेक्शन यावरून आपल्याला कळते, इंटरसेक्शन मीन्स इन मराठी यू नो छेद, आणि सेट्स मीन्स संच. तर याला म्हणतात छेद संच असं मराठीमध्ये म्हणतात. सो इंटरसेक्शन ऑफ सेट मीन्स छेद संच. आता याची व्याख्या कशी करता येते ते पहा. सपोज ए अँड बी आर टू सेट्स. आता आपल्याला ए आणि बी असे हे दोन संच दिलेले असतील आणि त्याची जर व्याख्या तयार करायचा असेल किंवा त्यावरून जर आपल्याला छेद संच लिहा असं जर म्हटलं गेलं तर तो संच कसा लिहावा. सपोज ए अँड बी आर टू सेट्स. द सेट ऑफ all common elements of A and B is called the intersection of set A and B. Which type of elements? Common element of given set A and B is called intersection of set A and B. A आणि B असे दोन संच दिलेले असतील तेव्हा त्या दोन संचामधील कसले घटक? कॉमन म्हणजे सामायिक घटक. कॉमन मीन्स सामायिक. एलिमेंट्स घटक. त्या दोन संचामधले जे सामायिक घटक असतील त्या सामायिक घटकाला त्या ए आणि बी चा छेद संच असे म्हणतात. महत्वाचा शब्द हा सामायिक आहे. द सेट ऑफ ऑल कॉमन एलिमेंट्स ऑफ ए अँड बी इज कॉल्ड द इंटरसेक्शन ऑफ सेट ए अँड बी. दिस इज द डेफिनेशन ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट. मराठीमध्ये आपल्याला समजलं असेल की ए आणि बी असे जर दोन संच दिलेले असतील त्या दोन संचामधील जे काही सामायिक घटक असतील त्या सामायिक घटकाच्या संचाला आपण काय म्हणतो? छेद संच. तो छेद संच चिन्हाने कसं दर्शवतात तर इट इज डिनोटेड बाय ए इंटरसेक्शन बी अँड रीड ॲज ए इंटरसेक्शन बी. This is the symbol of intersection. You know which type of symbol? This type of symbol is of intersection. हे चिन्ह कशाचे? छेद संचाचे. This is the symbol used for intersection set. You know this is A. This is read as A intersection B. A छेद संच B. असं त्या संचाचं वाचन करतात. आणि सिम्बॉल लक्षात ठेवण्यासाठी जसं आपण यू काढत होतो इथं थोडंसं आपल्याला तो यू हा उलटा दिसतो. तशा पद्धतीमध्ये हे छेद संचाचं चिन्ह आहे आणि त्याचं वाचन कसे करतात तेही आपण पाहिलं. ए छेद संच बी. महत्वाचा शब्द ऑल कॉमन एलिमेंट, सर्व सामायिक घटक. हा भाग त्या व्याख्येमधला महत्वाचा आहे. त्यानंतर देअरफॉर आता आपण चिन्हामध्ये त्याची व्याख्या बघूया. तर ए इंटरसेक्शन बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए अँड एक्स बिलॉंग्स टू बी. आता त्याची व्याख्या कशी केलेली आहे पहा. यू नो दिस इज द सिम्बॉल ऑफ इंटरसेक्शन. ए इंटरसेक्शन बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स फॉर एलिमेंट.
ते एलिमेंट हे कोणाचे असावेत? ए चे. एक्स बिलॉंग्स टू ए अँड एक्स बिलॉंग्स टू बी ऑल्सो. जर दिलेले जे घटक असतील ते घटक ए चे घटक असतील आणि बी चे जर घटक असतील तर आपण जो संच लिहिणार आहोत त्या संचाला आपण ए छेद संच बी म्हणतो. If the elements are belongs to set A and also belongs to set B, then we say the set A intersection B. Otherwise, no. Only word important, common element. आता आपण एक एक्झाम्पल पाहूया. This is first example. In a set A, how many elements? 4. 1, 3, 5, 7. In set B, 2, 3, 6, 8. These are two sets given and question write intersection set. आणि विचारलं काय तर छेद संच लिहा. तर तो लिहित असताना आपण काय करायचं? या दोन्ही संचामध्ये सामायिक घटक कोणते आहेत बघा. विच आर द कॉमन एलिमेंट्स इन दिस टू सेट्स. देन इफ यू ऑब्झर्व दिस टू सेट्स यू सी हिअर ओनली 3 इज अ कॉमन एलिमेंट. हेन्स A intersection B is equal to इन कर्ली ब्रॅकेट 3. या दोन्हीमध्ये आपण बघितलं तर आपण फक्त 3 हा घटकच सारखा दिसतो. म्हणून आपण ए छेद संच बी बरोबर काय लिहिलं तर मैरपी कंसात 3. तर हे असं आपण त्या संचाचं निरीक्षण करून आपल्याला त्यामधली जे काही सामायिक घटक असतील ते घटक लिहिल्यानंतर जो संच दिसतो तो म्हणजे छेद संच होतो. आता हे वेन डायग्राम म्हणजे वेन आकृतीनं कसं दर्शवायचं ते पहा. वेन आकृतीने दर्शवत असताना छेद संच म्हणल्यानंतर दोन्हीमध्ये येतो. आपल्याला माहिती आहे सर्कल ऑर रेक्टँगल युज्ड फॉर वेन डायग्राम. वेन चित्र दर्शवण्यासाठी आपण आयत किंवा वर्तुळ वापरतो. तर इथं वर्तुळ वापरलेलं आहे आणि कसं काढलेलं आहे पहा. दिस इज अ सेट ए अँड दिस इज सेट बी. आणि हे जे दोन भाग दाखवलेला आहे हा इंटरसेक्शनचा भाग होतो जो इथं सामायिक घटक लिहिणार. सामायिक घटक हा 3 होता. म्हणजे हा 3 हा घटक ह्या ए या संचामध्ये पण आहे आणि बी या संचामध्ये सुद्धा आहे. आता राहिले घटक कोणते ए मधले? 1, 5, 7 हे पाहिजे लिहिलेले 1, 5, 7. इकडचे कोणते राहिले तर 2, 6, 8. दीज आर 2, 6, 8 and this is a common element 3. आणि हा सामायिक घटक 3 असं हे छेद संच वेन आकृतीने दाखवतात. दिस इज अ वेन डायग्राम शोईंग ए इंटरसेक्शन बी. ही वेन आकृती जी आहे ही वेन आकृती कशाची आहे तर ए छेदसंच बी ची आहे. तर हे असं वेन चित्राने आपण तो छेदसंच दाखवता येतो. दिस इज अ शोईंग वेन डायग्राम ऑफ ए इंटरसेक्शन बी. तर हे वेन चित्र दाखवण्याची पद्धत झाली. त्याच्यानंतर आपण थोडंसं आणखीन पुढे अभ्यासू. त्यापुढे काय पहा दुसरं एक्झाम्पल. पहिल्या उदाहरणामध्ये बघितलं आपण ए इंटरसेक्शन बी मध्ये एकच घटक सामायिक होता. आता इथं पाहूया काय आहे. हिअर सेट ए हाऊ मेनी एलिमेंट्स 1, 3, 9, 11, 13. सेट बी 1, 9, 11. Then how many which elements are common? Here 1. Here also 1. This is 9, 9, 11, 11. Means how many elements are in A intersection B? 3. A intersection B is equal to 1, 9, 11. म्हणजे हा जो आपला इंटरसेक्शन सेट आलेला आहे तो सेट कोणता आहे तर विच टाइप ऑफ दिस सेट इज बी. जो संच बी होता तोच छेदसंच आला. आता याची वेन आकृती काढताना आता आपल्याला कळले की हा जो संच आहे तोच जर छेदसंच होत असेल तर हा ए हा मोठा संच आहे आणि बी हा छोटा होतो. मग याचं छेदसंच दाखवताना कसं दाखवलेलं आहे ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी. तर ए हा संच आपण हे बाहेरून दाखवलेला आहे आणि बी हा संच आतमध्ये दाखवलेला आहे. हे पहा. तर ए मधले घटक कोणते राहिले फक्त 3च आणि 13 3 and 13.
These are two elements remains in set A. This is 3 and 13. These elements are of only set A, and these three elements are of set A also set B. 1, 9, 11. These are the elements of set B also set A, and these 3, 13 also set A. म्हणजे हे तीन घटक हे ए चे सुद्धा होतात आणि तसंच बी चे होतात, पण हे दोन घटक हे बी चे होत नाहीत, कारण हा बी हा संच या ए मध्ये आहे. तर हे असं जर त्या दोन्हीपैकी एक संच जर आपला छेद संच होत असेल तर तेव्हा ही अशी आकृती दाखवायची. तर दिस इज अ व्हेन डायग्राम शोईंग ए इंटरसेक्शन बी. तर हे असं आपण दोन उदाहरणं पाहिलेली आहेत छेद संचाची. त्यानंतर आता आपण पाहूया दुसरा प्रकार, युनियन सेट. युनियन ऑफ टू सेट्स. युनियन आपण शब्द ऐकलेला आहे. हा युनियन शब्द कुठे ऐकलात आपण? पहा, लक्षात येते का बघा. प्रत्येकांचं एक युनियन असते. मजूर असतील, मजुरांचं युनियन असते. विद्यार्थ्यांचं युनियन असते. प्रत्येक कामगार लोक, नोकरदार वर्ग, प्रत्येक समूहांचं एक युनियन असतंय. का तर त्यांच्या कामावर जर समजा काही प्रॉब्लेम येत असेल तर त्या युनियनचा पुन्हा एक मुख्य नेता असतो. ते सर्व युनियनचे लोक मिळून काय करतात? मोर्चा करतात. मग त्याच्यातला एक व्यक्ती ती काय समस्या आहे का समोर मांडतो. मग ते हे सर्व काम कशामुळे होते? युनियनमुळे, एकीमुळे. मग आता इथं सुद्धा आपल्याला युनियन ऑफ टू सेट्स म्हणल्यानंतर एकत्रीकरण हा भाग लक्षात आला पाहिजे. दोन संचांचा संयोग, संयोग संच असं याला मराठीमध्ये म्हणतात. युनियन ऑफ टू सेट्स मीन्स संयोग संच. मग तो संयोग संच म्हणजे काय? पुन्हा समजा आपल्याला ए आणि बी असे जर दोन संच जर दिलेले असतील, that A and B are two given sets, then set of all elements of set A and B is called as the union of two sets. आता इथं व्याख्या कसं म्हटलेली आहे पहा. ए आणि बी जर दोन संच दिलेले असतील तर ए आणि बी या दोन्ही संचातील मिळून जो एक संच होतो त्याला संयोग संच म्हणतात. ए आणि बी या दोन्ही मधलेही घटक मिळून एक संच तयार होतो. थोडक्यात हा संयोग संच म्हणल्यानंतर मोठा संच होतो, कारण दोन्ही मधलेही घटक मिळून होणारा संच आहे म्हणजे तो मोठा. युनियन हे मोठंच असते. छोट्या ह्याला कोणी युनियन म्हणते का? दोन व्यक्ती असतील तर त्यांना युनियन नाही म्हणता येत. तर त्या युनियन मध्ये बऱ्याचशा जणांचा समावेश होतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला असं कळते की हा युनियन सेट म्हणल्यानंतर मोठा. इंटरसेक्शन सेट मोठा राहणार नाही, आता त्याच्यामध्ये नेमके कॉमन म्हणजे सामायिक असा भाग आहे. ह्याच्यामध्ये सामायिक असं नाही, सर्व घटकांचा समावेश आहे, त्याला युनियन म्हणले. म्हणून पुन्हा एकदा व्याख्या, डेफिनेशन, द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड बी इज कॉल्ड द युनियन ऑफ टू सेट्स. ए आणि बी या दोन संचामधील सर्व घटकांच्या संचाला संयोग संच असे म्हणतात. बरं, ते कसं लिहितात? इट इज रिटन ॲज ए युनियन बी. आता पुन्हा आपल्याला ते यू असल्यासारखेच वाटते. दिस इज द सिम्बॉल ऑफ युनियन सेट. ए आणि इट इज रीड ॲज ए युनियन बी. ए संयोग संच बी. आता ह्याची पुन्हा व्याख्या जर बघायची झाली चिन्हात गुणधर्म पद्धतीत, ए युनियन बी इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स टू ए और एक्स बिलॉंग्स टू बी. एक्स हे ए चे किंवा बी चे घटक असावेत, जे दोन्हीचे मिळून असतात, म्हणजे तो ऑर शब्द वापरलेला आहे. तर हे गुणधर्म पद्धतीने त्याची डेफिनेशन झाली. त्यानंतर आपण प्रत्यक्षात उदाहरण पाहूया. एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल, you know which is first example. In set A, which elements are given? -1, -3, -5, 0. And in set B, how many elements are given? 3. 0, 3, 5. तर असे हे दोन संच दिलेले आहेत. या दोन संचांचा विचार करून आपल्याला त्याचा संयोग संच लिहायचा आहे. तर ते संयोग संच कसं लिहिणार पहा. ए आणि बी या दोन्ही मधले मिळून असं म्हटलेलं आहे.
तर कसं, यू नो दिस इज -3, -5, 0, -1. हे कुठले घटक आले? ए या संचातले. आता बी मधले जे सामायिक असतील ते डबल, कारण संचामधला नियम आहे आपला, की एक घटक हा एकदाच लिहावा. भले इथं पुन्हा 0 हा भाग जर असेल, तर तो परत डबल येणार नाही. फक्त राहिला भाग 3 आणि 5 हे 2 घटक. असे हे दोन्ही संचातले घटक मिळून हा जो संच तयार झाला, याला आपण काय म्हणतो? संयोग संच म्हणतो. दोन्ही मधलेही घटक आले. -1, -3, -5, 0, 3, 5. तर हे असं ए संयोग संच बी यामध्ये आपल्याला 6 घटक भेटले. हे पहा त्याची व्हेन डायग्राम कसं काढलेली आहे पहा परत. जसं आपल्याला इंटरसेक्शन सेट दिसतो तसंच. शॅडेड रिजन दाखवावं असं काही नाहीये. शॅडेड रिजन न दाखवता सुद्धा आपण तो भाग क्लिअर करू शकतो. पुन्हा हा ए हा संच आहे. पुन्हा हा बी हा संच आहे. दोन्हीचा संयोग म्हणाल तो मोठाच आहे. आधीच आकृती आपल्याला मोठी दिसते. हे कॉमन एलिमेंट असलेला मध्ये ठेवा. ए मधले घटक राहिले -3, -5, -1. 0 तर इथं आहे. पुन्हा 3 आणि 5 0 आहे त्यामध्ये आहे. तर ही झाली संयोग संचाची वेन चित्र. दिस इज द वेन डायग्राम फॉर युनियन सेट. युनियन सेट मध्ये आपण फक्त महत्वाचा शब्द म्हणजे ऑल द एलिमेंट्स ऑफ गिवन टू सेट्स, दिलेल्या दोन्ही संचातील सर्व घटकांचा मिळून जो एक नवीन संच तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? संयोग संच. आणखी एक उदाहरण पाहू आपण. नेक्स्ट एक्झाम्पल. तर या दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण काय पाहणार आहोत? तर दुसरं उदाहरण आपण घेण्याची काही गरज नाही, कारण आपल्याला तिथं क्लिअर झालेलं आहे की संयोग संच म्हणजे काय असतो. तर आपण एक तिसरा प्रकार अभ्यासू. तो तिसरा प्रकार आहे डिसजॉइंट सेटचा. कोणता आहे तो? डिसजॉइंट सेट. डिसजॉइंट सेट म्हणजे विभक्त संच. विभक्त, वेगळे. Two sets are said to be disjoint sets if they have no common elements. ज्या दोन संचातील घटकामध्ये, ज्या दोन संचामध्ये एकही घटक जर सामायिक नसेल तर त्या संचाला विभक्त संच म्हणतात. नो कॉमन एलिमेंट्स. Two sets are said to be disjoint sets if they have no common elements. त्या दोन संचामध्ये जर एकही घटक सामायिक नसेल तर त्यांना आपण डिसजॉइंट सेट म्हणजे विभक्त संच म्हणावे. समजा आता ए आणि बी असे तुमच्या समोर इथं दोन संच दिलेले आहेत उदाहरणासाठी. आता या दोन संचांचं जर निरीक्षण केला तर दिस टू सेट्स हॅव नो एनी कॉमन एलिमेंट्स. पहा 1, 3, 5, 9. इकडे तर 2, 4, 8. कोणताच घटक हा सामायिक नाही. यामुळे आपण म्हणतो की हे दोन संच कसले आहेत? विभक्त संच. These two sets have no common elements. Therefore, sets A and B are disjoint sets. आता हे दोन संच आपले विभक्त संच का झाले? कारण या दोन संचामध्ये एकही घटक हा सामायिक नाही. म्हणून आपण त्यांना म्हणतो विभक्त संच. म्हणून पुन्हा आता याचं वेन चित्र दाखवताना आपण काय केलेलं आहे? दोन वेगवेगळ्या आकृत्या दाखवल्या. इकडे ए हा संच, इकडे बी हा संच. कारण दोघांमध्ये कुठलाच घटक सामायिक नाहीये. ए या संचातले घटक 1, 3, 5, 9 लिहिलं, 2, 4, 8 लिहिलेलं आहे. असं हे डिसजॉइंट सेटचा भाग होता. विभक्त संच. असं आज आपण 3 प्रकार अभ्यासले. पहिला होता आपला इंटरसेक्शन सेट, दुसरा युनियन सेट आणि तिसरा डिसजॉइंट सेट्स. छेद संच, संयोग संच आणि विभक्त संच असे 3 भाग आपण अभ्यासलो. तर हे झाले संचावरील क्रिया, ऑपरेशन ऑन सेट्स. आतापर्यंत आपण जोही भाग अभ्यासलेला आहे तो पूर्ण व्यवस्थित अभ्यासा. कारण आपली परीक्षा आहे असं तुम्हाला सूचना दिलेली आहे. कारण यानंतरचा जो भाग आहे तो आपला थोडासा वर्ड प्रॉब्लेमचा आहे, शाब्दिक उदाहरणे. ते थोडा आपण आतापर्यंत जो काही भाग अभ्यासलेला आहे तो तुमच्या लक्षात कितीपत येतोय, समजतो किंवा नाही हे पाहण्यासाठी म्हणून आपण एक परीक्षा घेऊ.
त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमचा इथपर्यंतचा भाग पूर्ण तयार ठेवा, जे काय आपण मागे अभ्यासलेलं आहे ते. मग त्या उदाहरणाला अनुसरून वेन चित्र जर दिलेलं असेल आणि त्या वेन चित्रावरून तुम्हाला काही संचाची नावं लिहिता येतात का ते पाहू. तर त्यासाठी एक आपण प्रश्न घेऊया. ऑब्झर्व द गिवन वेन डायग्राम अँड राईट द फॉलोइंग सेट्स. तिथं काय म्हणलेलं आहे पहा. या वेन चित्राचं निरीक्षण करायचं आहे आणि तुम्हाला विचारलेले संच लिहायचे आहेत. कोणकोणते विचारलेत पहा. ए हा संच, बी, त्याच्यानंतर ए युनियन बी, युनिव्हर्सल सेट, कॉम्प्लिमेंट ऑफ ए, कॉम्प्लिमेंट ऑफ बी, ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. असे एकूण तुम्हाला 7 संच लिहायचे आहेत. उत्तर लिहायला सुरुवात केला तर ओळ सुद्धा भरणार नाही. तर विद्यार्थ्यांनो, या वेन चित्राचं निरीक्षण करून कसं लिहायचं हे बघा. आपल्याला समजते की ए या संचामध्ये कोणते घटक आहेत. पहा एवढे केवळ एक्स वाय झेड नव्हे. एक्स, वाय, झेड, एम, एन. These are 5 elements of set A. तर बी चे जर म्हटलं तर P, Q, R, M, N. हे बी या संचाचे घटक झाले. त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या संचाचे विचारले पहा. ए युनियन बी. आता युनियन म्हणल्यानंतर आपल्याला कळले हे सर्व घटक येणार. एक्स, वाय, झेड, एम, एन, पी, क्यू, आर. युनिव्हर्सल सेट म्हणल्यानंतर हे ए आणि बी चे सर्व घटक आणि त्याचबरोबर हा एस आणि टी चा सुद्धा समावेश ह्या यू मध्ये होणार. ए कॉम्प्लिमेंट म्हटले. आता इथं आपण डेफिनेशन आठवली पाहिजे की या विश्वसंच यू मध्ये असावं पण ह्या ए मध्ये नसावं. असे घटक कोणते असतील तर आता हे पहा. एक्स, वाय, झेड, एम, एन हे घटक यू मध्ये आहेत, ए मध्ये सुद्धा आहे. पण ए मध्ये नसलेले घटक कोणते असतील तर हे पी, क्यू, आर, एस, टी. हे जे संच आला तो कशाचा आला तर ए कॉम्प्लिमेंटचा, ए पूरक संचाचा. हे पहा इथे लिहिलेलं आहे. पी, क्यू, आर, एस, तर हे कोणते घटक आले. हे ए पूरक संचातले. आता हे ए पूरक संचाचा घटक लिहित असताना आपल्याला व्याख्या लक्षात आली पाहिजे. ए बी आणि ए संयोग बी. आपल्याला ह्या ए या संचातले घटक समजले, बी या संचातले सुद्धा घटक कळले. युनियन म्हटले म्हणून आपण ए आणि बी मधले घटक लिहिले. फक्त एस आणि टी हे 2 घटक लिहिले नाही कारण त्यांचा समावेश ए आणि बी मध्ये नव्हता. पुन्हा युनियन सेट लिहित असताना हे सर्व घटक इथपर्यंत जे आहेत ते ए आणि बी मधले आले आणि हे त्याच्यातले 2 घटक एस, टी. ए कॉम्प्लिमेंट लिहित असताना आपण व्याख्या तयार केलं की ए मध्ये नसावे हो ना आणि विश्वसंच यू मध्ये असावे. मग ए मध्ये नसतील असे घटक कोणते आहेत. फक्त एस, टी. बरोबर आहे. आणि पी, क्यू, आर हे सुद्धा घटक ए मध्ये नाहीयेत. म्हणजे व्याख्या अशी आहे. द एलिमेंट्स विच आर इन युनिव्हर्सल सेट यू, विच आर इन युनिव्हर्सल सेट यू बट नॉट इन सेट ए. थोडक्यात आपण लिहित असताना काय करायचं. हे ए मधले सर्व घटक हे खोडून टाकायचं. एक्स गेलं, वाय गेलं, झेड गेलं, एम गेलं, एन गेलं. राहिले कोणते बघा. पी, क्यू, आर, एस, टी. These are the elements of complement of set A. The elements which are in universal set U but not in set A is known as complement of set A. विश्वसंच यू मध्ये असलेले परंतु ए या संचामध्ये नसलेले जे घटक असतील त्याला ए पूरक संच म्हणतो. आता आपल्याला बीज पूरक संच लिहायचे. त्याची सुद्धा अशी आपण मनात व्याख्या तयार करा. You know definition of B complement. The elements which are in universal set U but not in set B. या B मध्ये नसावे. आता इथं पहा
बी मध्ये जे घटक आहेत पी क्यू आर एस, सॉरी पी क्यू आर एम आणि हे एन, पी क्यू आर एम एन हे जर गेले तर शिल्लक राहिली एक्स वाय झेड एस आणि टी. हे पहा एक्स वाय झेड एस आणि टी. दिस इज द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट बी. व्याख्या काय? द एलिमेंट्स विच आर इन युनिव्हर्सल सेट यू बट नॉट इन सेट बी इज नोन ॲज बी कॉम्प्लिमेंट. विश्वसंच यू मध्ये असलेल्या परंतु संच बी मध्ये नसलेल्या घटकाला बी पूरक संच म्हणतात. आता तिसरा संच कोणता? शेवटचा संच आपल्याला विचारलेला होता ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. आजच आपण ए युनियन बी शिकलो. एकत्रीकरण असते ना, एकत्रीकरण दोन संच मिळून एक नवीन संच तयार होतो. दोन संचातील घटकांचा मिळून एक जो नवीन संच तयार होतो त्याला आपण युनियन संच. हे पहा युनियन आहे. आता ह्याचं जर कॉम्प्लिमेंट लिहायचं असेल पुन्हा आपल्याला व्याख्या अशी करता आली पाहिजे की या विश्वसंच यू मध्ये असलेल्या परंतु ए संयोग बी संचात नसलेले. मग आता यू मध्ये असलेले घटक कोणते आहेत जे की एक्स याच्यामध्ये नाही आहेत ते ओळखण्यासाठी हे पहा एक्स वाय झेड एम एन पी क्यू आर हे सर्व घटक ह्या संयोग संचामध्ये आहेत. पण राहिले कोणते घटक? फक्त एस आणि हे टी असे हे दोनच घटक राहिले का? पहा हे जे दोन घटक जे राहिलेले आहेत ते आपण काय म्हणतो? ए युनियन बी कॉम्प्लिमेंट. का? कारण इथं आपण व्याख्या अशी तयार केलेला आहे की द एलिमेंट्स विच आर इन युनिव्हर्सल सेट बट नॉट इन ए युनियन सेट बी. The elements which are in universal set U but not in A union set B is known as A union B complement. विश्वसंच यू मध्ये असलेल्या परंतु ए संयोग संच बी मध्ये नसलेल्या घटकाच्या संचाला ए संयोग संच बी म्हणतात. तर हे घटक कोणते आले? एस, टी. असं हे आकृतीवरून आपल्याला संच लिहिता येतात. व्याख्या पाठ असतील तर त्यावरून सुद्धा आपल्याला पटकन ते संचांचे घटक हे लिहिता येतात. फक्त त्यासाठी आपल्याला डेफिनेशन ही लक्षात आली पाहिजेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनो सर्व व्याख्या चिन्ह त्यासाठी जे काही सिम्बॉल दिलेले आहेत ते सिम्बॉल या सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. दिलेला होमवर्क पूर्ण करा आणि जोही भाग झालेला आहे तो पूर्ण करा. परीक्षा ही तुमची या आठवड्यात होणार असं सांगितलं. 1 ते 2 दिवसात निश्चित तुमची परीक्षा होईल आणि त्यानंतर आपला पुढचा भाग होणार आहे. So today we stop this video. See you again tomorrow. Thank you.